बिना पाकाचे मेथीचे लाडू बघा ना किती मस्त झालेत. कुठलाही पाक आपण करणार नाही, त्यामुळे लाडू वळायला कुठला त्रास होण्याचा प्रश्नच उरत नाही. मेथीचे लाडू तसे फार असे नेहमी केले जात नाहीत, त्यामुळं बऱ्याच जणांना करताना टेन्शन येतं. पण आज आपण अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर कृती बघणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हीसुद्धा अगदी आत्मविश्वासाने पहिल्या प्रयत्नात लाडू करू शकाल. चवीला तर इतके मस्त लागतात ना. पार्थला, माझ्या 11 वर्षाच्या मुलाला, शेंगदाण्याचा लाडू म्हणून हा खायला दिला तर त्यालाही याची चव खूप आवडली. रेसिपी सोपी आहे, चला करूया बिना पाकाचे मेथीचे लाडू. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण मेथीचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत. थंडीला सुरुवात झाली की आपण असे पदार्थ करायला सुरुवात करतो जे शरीराला ऊब देतात. अगदी छोटासा मेथीचा लाडू सकाळी सकाळी खाल्ला ना की दिवसभर शरीराला ऊब देतो, पोषण करतो. आणि याआधी सुद्धा मी मेथीचे लाडू कसे करायचे हे सांगितलं होतं. जवळपास 3 वर्ष होऊन गेली आणि त्यावेळीपासूनच सरिताज किचनने वाटीचं प्रमाण, वजनी प्रमाण हा कॉन्सेप्ट सुरू केला होता. आज सुद्धा आपण वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण दोन्हीही बघणार आहोत. जर तुम्हाला ऑर्डरसाठी लाडू करायचे तर इथं सांगितलेलं वजनी प्रमाण वापरू शकता आणि घरगुती स्वरूपात कमी प्रमाणात करायचे तर वाटीचं प्रमाण वापरू शकता. त्यामुळं सगळ्यांच्या सोयीचा व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि इथं मी जे वजनी प्रमाण वापरणार आहे तेवढं प्रमाण जर घेतलं तर बरोबर 2 किलो लाडू तयार होतात. तुम्हाला जर अर्ध्या प्रमाणात करायचे तर सगळं प्रमाण अर्ध अर्ध घेऊ शकता. रेसिपीला सुरुवात करूयात. तर मेथीचे लाडू करण्यासाठी आपल्याला मेथी मुरवत ठेवणं खूप गरजेचं आहे. तर इथं मी आधीच मेथी मुरवत ठेवली होती. तर हे बघा, ही मेथी छान मुरलेली आहे. तुपामध्ये आपल्याला हिला मुरवत ठेवावं लागतं. आता ही मी कशी तयार केली, प्रमाण किती घेतलं ते आधी सांगते. तर यासाठी आपण 50 ग्रॅम मेथी दाणे घेतले वजनी प्रमाणात आणि 100 ग्रॅम तूप घेतलं. वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर आपण पाव वाटी मेथी दाणे घेतले आणि अर्धी वाटी साजूक तूप घेतले, जे पातळ करून मोजायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मेथी दाणे 3 ते 4 मिनिटं एकदम कमी आचेवर भाजून घ्यायचे. खूप जास्त भाजायचे नाहीत, अगदी 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर मेथी दाणे भाजायचे. मेथी दाणे भाजले की गॅस बंद करून याला ताटामध्ये काढू आणि पूर्ण गार होऊन देऊ. मेथी दाणे पूर्ण गार झाले. आता मिक्सरमधून याला रवाळ दळून घ्यायचे. रवाळ म्हणजे आपण जाड रवा कसा असतो तसं दळायचे, एकदम पावडर करायची नाही. तर मेथी दाणे आपण बारीक वाटून घेतले. हे बघा, अशी पावडर तयार झाली आहे. आता हे पातळ केलेलं तूप आहे, हे तूप याच्यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आणि सगळ्या गुठळ्या मोडायच्या. अर्ध तूप घालून मी याला मिसळलं, गुठळ्या मोडलेल्यात. उरलेलं सगळं तूप घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतलं की याच्यावर झाकून याला असंच 4 दिवस मुरवत ठेवायचं आहे. फक्त रोज रात्री याला चांगलं हलवत राहायचं. तर अशा पद्धतीने इथं मी 4 दिवस ही मेथी या तुपामध्ये मुरवत ठेवली होती आणि रोज, म्हणजे मी रात्री भिजायला घातली होती तर रोज रात्री मी फक्त त्याला हलवून घेत होते. आणि अशा पद्धतीने आपली मेथी मुरलेली आहे. मेथी अशी तुपामध्ये मुरवून घेतली, जेवढी आपण जास्त मुरवतो तितकी तिचा कडूपणा कमी होतो आणि लाडूसुद्धा चवीला कमी कडू लागतात. तर कमीत कमी 2 दिवस मेथी मुरवू शकता आणि जास्तीत जास्त 4 ते 5 दिवस याला मुरवत ठेवू शकतो. तर मेथी आपली मुरलेली आहे. आता बाकीचं साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते. तर मेथीसाठी जे प्रमाण सांगितलं ते तुम्हाला लक्षात आलं बरोबर. आता आपण बाकीच्या साहित्याचं आधी वजनी प्रमाण बघूयात. तर इथं मी घेतलंय पाव किलो साजूक तूप, पाव किलो गव्हाचं पीठ, पाव किलो खारीक पावडर जी मी रेडीमेड बाजारातून आणलेली आहे, 300 ग्रॅम सुकं खोबरं ज्याचे मी असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, पाऊण किलो म्हणजे 750 ग्रॅम चिरलेला गूळ, 75 ग्रॅम बदाम, 75 ग्रॅम काजू, 25 ग्रॅम पिस्ते, 100 ग्रॅम खाण्याचा डिंक, अर्धा चमचा वेलची पावडर, 1 मोठा चमचा सुंठ पावडर आणि 15 ग्रॅम खसखस. हे झालं वजनी प्रमाण. हे जर प्रमाण तुम्ही घेतलं तर बरोबर 2 किलो लाडू तयार होतात. आता याचं वाटीचं प्रमाण सांगते. घरातली कुठलीही वाटी, कप किंवा कोणतंही भांडं घ्या, त्या वाटीने इथं सांगितलेलं सगळं प्रमाण मोजून घ्या. तर इथं मी घेतलंय 1.25 वाटी साजूक तूप. आपली जी घरातली आमटीची वाटी असते ना त्या वाटीने सगळं मोजलंय. 1.25 वाटी साजूक तूप पातळ करून घेतलेलं, त्यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1.25 वाटी खारीक पावडर, 1.5 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, 5 वाट्या चिरलेला गूळ, अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी काजू, पाव वाटी पिस्ते,
अर्धी वाटी डिंक, अर्धा चमचा वेलची पावडर, 1 मोठा चमचा सुंठ पावडर आणि 2 मोठे चमचे खसखस. वजनी प्रमाण बघितलं, वाटीचं प्रमाण बघितलं. आता स्टेप बाय स्टेप रेसिपीला सुरुवात करू. तर आपली पहिली स्टेप आहे मेथीचं मुरवट ठेवणं. दुसरी स्टेप आहे आपल्याला सगळे जिन्नस आता एक एक करून भाजायचे आहेत. काही जिन्नस आपण कोरडे भाजतो आणि काही तूप घेऊन भाजतो. तर कढई गरम करत ठेवली आहे. जाड तळाची कढई घ्यायची आणि अशी गोल पारंपरिक असते ना, गोल गरगरीत कढई घ्यायची, म्हणजे व्यवस्थित ढवळता येतो आणि पदार्थ एकसारखा भाजला जातो. कढई गरम होतीये, यामध्ये घालूयात खसखस. आता खसखस अगदी 2 मिनिटांसाठी भाजून घेऊ. तर खसखस भाजून झाली आहे, अगदी 2 मिनिट लागले. याला एका ताटलीमध्ये काढून घेऊ. आता आपल्याला सुकं खोबरं भाजायचं आहे. जर तुम्ही खोबरं किसून वापरताय तर कोरडंच भाजलं तरी चालेल, पण जर तुम्ही खोबरं असे तुकडे करून वापरताय तर तुपावर भाजायचं. तर इथं आपण जे तूप घेतलं आहे त्यातलं साधारण 1-2 चमचे तूप कढईत काढायचं. 2 ते 2.5 चमचे. आपल्याला तूप थोडं थोडं करून जसं लागेल तसं वापरायचं आहे. तूप गरम झालं, यावर खोबऱ्याचे काप काढूयात. असं खोबरं बारीक चिरून घेतलं ना, खूप छान भाजता येतं. आता मंद आचेवर चांगलं तांबूस रंग येईपर्यंत खोबरं भाजून घेऊ. खोबरं आपण जितकं चांगलं भाजतो तितका लाडूची शेल्फ लाईफ वाढते. कारण जर खोबरं आपण कच्चं ठेवलं तर लगेच त्याला खवट वास येतो आणि लाडू चवीला चांगले लागत नाही. शिवाय खोबरं खमंग भाजल्यामुळं मेथीचा कडवटपणा सुद्धा बॅलन्स व्हायला मदत होते. तर बघा, खोबरं छान असं एकसारख्या रंगावर भाजलं गेलेलं आहे. असं तांबूस रंग आलेला आहे. आता हे खोबरं एका ताटलीमध्ये काढू. आता कढईमध्ये अजून 1 चमचा तूप घेतलं. त्यावर आपल्याला बदाम भाजायचे. बदाम सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. तर 1-2 ते 3 मिनिटातच बदाम छान भाजून झालेत आणि हे बघा असे छान टपोरे दिसायला लागलेत. याला तुपातनं बाहेर काढूया. असं साल तडकायला लागतं, चटचट आवाज येऊ लागतो ना, तेव्हा काढायचं. बदाम काढून घेतले. आता काजू घालूया. सोबतच मी पिस्ते पण घालून घेते आणि यालाही 2 मिनिटांसाठी या तुपामध्ये फ्राय करू. तर काजू आणि पिस्ते पण भाजले, अगदी 2 मिनिटं लागले. याला पण बदामाच्या ताटलीतच मी काढून घेते. तर ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले. आता अगदी 2 चमचे तूप घेतले. यामध्ये आपल्याला घालायची खारीक पावडर. लक्षात घ्या, खारीक पावडर घालताना कढई खूप गरम नको, नाहीतर एकदम जळून जाते. आता गॅस कमीच ठेवू आणि 1-2 ते 3 मिनिटं खारीक पावडर भाजून घेऊ. हे मला खूप कोरडं वाटतंय, मी अजून 1 चमचाभर तूप घालते, म्हणजे ती छान अशी खमंग भाजली जाते. गॅस कमीच ठेवायचा, भाजून घ्यायचं. तर 3 ते 4 मिनिटं खारीक पावडर भाजली. हे बघा असं छान गोडसर वास येतोय, रंगही बदलला आहे. आता इथे 1 मोठी परात घेतली आहे, ज्याच्यात आपण लाडूचं मिश्रण करणार आहोत. ही खारीक पावडर याच्यातच काढून घ्यायची. खारीक पावडर भाजली. आता डिंक तळून घेऊ. तर डिंक एकदमच खूप तूप घालून सगळा तळायचा नाही, तर थोडं थोडं तूप घालायचं आणि थोडा थोडा तळून घ्यायचा, म्हणजे तो नीट तळला जातो. आता तूप गरम होऊन द्यायचं आहे. 2 चमचे तूप घेतलं आहे. त्यामध्ये साधारण असा 2 मोठी डिंक घालायचा आणि याला मंद आचेवर तळायचं. डिंक तळताना एकदम गॅस कमी करायचा आणि असं छान फुलेपर्यंत तळायचा, म्हणजे तो आतपर्यंत तळला जातो. जर आपण डिंक असा वरचेवर तळला, आत कच्चा राहिला, लाडू खाताना तो डिंक जर दाताखाली आला तर दुखापत होऊ शकते. त्यामुळं डिंक मंद आचेवर छान फुलेपर्यंत तळून घेऊ. तर हे बघा, डिंक मंद आचेवर तळलाय, किती छान फुललाय. कसं ओळखायचं? याला असं मध्ये उलथानं रोवायचं. आतपर्यंत व्यवस्थित रोवलं जातं, याचा अर्थ तो व्यवस्थित तळलेला आहे. तुपातनं काढून घेऊया. आता पुन्हा चमचाभर तूप घालू आणि अशाच पद्धतीने थोडा थोडा डिंक तळून घेऊ. तर इथं आपला सगळा डिंक तळून झालेला आहे. आता आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप घालूया. 2 किंवा 3 चमचे. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ. तुम्हाला जर गव्हाचं पीठ वापरायचं नसेल, याच्याऐवजी तुम्ही हिरवे मूग बारीक करून वापरू शकता, मुगाचं पीठ वापरू शकता, तरी पण चालणार आहे. गॅस कमी करूया आणि गव्हाचं पीठ याच्यामध्ये 2-3 मिनिटासाठी भाजून घेऊ. तर गव्हाचं पीठ 2-3 मिनिटं भाजलं. आता पुन्हा यामध्ये मी हे सगळं तूप घालते. उरलेलं सगळं तूप गव्हाच्या पिठात घालायचं. त्याचसोबत यामध्ये घालायची आहे ही मेथी. आता याला मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं भाजून घेऊ, म्हणजे गव्हाचं पीठसुद्धा चांगलं भाजलं जाईल आणि मेथीसुद्धा त्याच्यासोबत छान भाजेल आणि त्याचा कडूपणा कमी होईल. गुठळ्या मोडत मोडत 3 ते 4 मिनिटं भाजूया. तर मी 3 ते 4 मिनिट म्हणाले होते, पण मी याला जवळपास 5 ते 6 मिनिटं भाजून घेतलं आहे आणि हे छान असं खमंग भाजलं गेलं आहे, हलका रंग बदलला आहे.
गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण खारीक पावडरमध्येच काढून घेऊ. तर आपले सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत. आता याला पूर्ण गार होऊन देऊयात आणि मग पुढची प्रोसेस करायला घेऊ. आता भाजलेले सगळे जिन्नस गार झालेत. डिंक छान गार झाला आहे, बघा छान चुरला जातोय. खसखस ड्रायफ्रूट सगळं गार झालेलं आहे. आता आपल्याला एक एक करून याला वाटून घ्यायचं आहे. तर आपण खसखस आणि डिंक एकत्र वाटूयात. मिक्सरच्या भांड्यात भाजलेली खसखस काढली, यामध्येच डिंक घालूयात आणि याला बारीक वाटून घेऊ. बारीक म्हणजे एकदम पेस्ट करायची नाही आहे, असं थोडंसं वाळू कशी असते तशा टेक्स्चरवर वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा याला वाटून घेतलं आहे. टेक्स्चर बघा असं रवाळ आहे. याला या परातीतच काढलं. आता भाजून घेतलेलं खोबरंसुद्धा मिक्सरमधनं बारीक करूया. तर खोबरं आपण बारीक केलं आहे. हे बघा असं थोडं जाडसरच ठेवलं आहे, म्हणजे लाडूला टेक्स्चर चांगलं येतं. यालाही काढून घेतलं. आता आपण हे जे काजू बदाम आणि पिस्ते भाजलेत ना, यालाही मिक्सरमधनं जाडसर वाटायचं. हे मात्र खूप बारीक करू नका, असे थोडे थोडे चंक्स ठेवायचे, म्हणजे ते दाताखाली छान लागतात. तर हे बघा याला मी बारीक केलं आहे. मी तुम्हाला म्हणाले होते की थोडे चंक्स ठेवायचे, पण कुठेतरी लक्ष केलं मी स्वतःच याला थोडं जास्त फिरवलं आणि हे बघा थोडंसं बारीक झालं आहे. यापेक्षा थोडं जाड ठेवा, म्हणजे ते टेक्स्चर छान दिसतं. ते कधी कधी होतं असं, चुकून मी डबल बटन फिरवलं आणि ते थोडंसं प्रमाणापेक्षा थोडं जास्त वाटलं गेलं. असो, तसंही चालतं, हरकत नाही. आता यामध्ये घालूया सुंठ पावडर, वेलची पावडर. या लाडूला एक वेळ वेलची नसली तर चालेल, पण सुंठ जरूर घाला. आणि यामध्ये आपल्याला घालायचा आहे चिरलेला गूळ. आपण पाक करायचा नाही, बिना पाकाचेच हे लाडू करणार आहोत, त्यामुळं करायला सोपे आहेत. आता याला चांगलं मिक्स करायचं आहे. आपण खाली जे गव्हाचं पीठ भाजलं आहे, मेथी दाणे भाजलेत ना, ते सगळे आधी हाताने चांगले एकजीव करून घ्यायचं. तर याला आपण हाताने चांगलं एकजीव केलं आहे, पण हाताने काही गूळ व्यवस्थित मिसळला जात नाही. आता याला आपल्याला मिसळण्यापुरतं थोडं थोडं करून फिरवायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि अगदी पल्स मोडवर 1 किंवा 2 वेळा फिरवायचं. ते पण 1-1 सेकंद, फार नाही, नाहीतर हे इतकं बारीक वाटलं जाईल की मग आपल्याला त्याचे लाडू एकदम असे गुळगुळीत तयार होतील. आता थोडं थोडं घ्यायचं, पल्स मोडवर फक्त एकदा आणि दोनदा असं फिरवायचं. तर हे बघा आपण हे मिश्रण मिक्सरमधनं थोडं थोडं करून फिरवलं आहे. मी खूप असं एकदम खूप जास्त वेळ फिरवलं नाही, फक्त अर्धा सेकंद म्हटलं तरी चालेल तेवढंच फिरवलं आणि गूळ आपला व्यवस्थित एकजीव होतो. आणि हे बघा आपलं हे मिश्रण तयार होतं. तुम्ही जर खूप फिरवलं तर त्याला तूप सुटेल आणि लाडू वळता येणार नाहीत. किंवा तुम्हाला वाटलं की लाडू वळताच येत नाही, मिश्रण कोरडं राहतंय, तर मग मिक्सरमध्ये तुम्ही थोडं जास्त फिरवू शकता. आता हे बघा याचे पटापट लाडू वळून घेऊ. अगदी सहज लाडू वळता येतोय. आपण शेंगदाण्याचे लाडू कसे करतो अगदी तसेच हे सुद्धा लाडू पटापट वळता येतात. शेंगदाण्याच्या लाडूला तर ते तूपसुद्धा घालण्याची गरज पडत नाही. आणि मेथीचे लाडू आहेत, सगळे पदार्थ उष्ण वापरलेले आहेत, त्यामुळे लाडू छोटाच वळायचा. मेथीचा लाडू खूप मोठा एकावेळी खायचा नाही. तर हे बघा आपलं लिंबू असतं ना, त्यापेक्षा थोडासा मोठा लाडू ठेवलेला आहे. छान दिसतोय. फक्त ते ड्रायफ्रूट्स थोडेसे असे चंक्स राहिले असते ना, अजून मस्त दिसलं असतं. तुम्ही मात्र तसं करायला विसरू नका. आता अजून लाडू वळून घेऊया. मी तुम्हाला शेवटी सांगेन की वजनी आणि नगावर एकूण किती लाडू तयार झाले. तर इथं आपले सगळे लाडू झालेले आहेत आणि हे बघा किती मस्त लाडू दिसत आहेत. टेक्स्चरसुद्धा छान रवाळ आलं आहे. जर आपण ड्रायफ्रूट थोडेसे जाड वाटले तर अजून मस्त दिसतील. इथं मी काही लाडूला पिस्ते लावलेले आहेत आणि काही लाडू प्लेन तयार केलेत. खूप होते ना, त्यामुळं मी काही प्लेन केले आणि पहिल्या ह्याला पिस्ते लावून घेतलेले आहेत. आणि आपण इथं जे वजनी प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणात बरोबर 60 छोटे आकाराचे लाडू तयार झाले. म्हणजे लिंबूमधलं आपलं मोठं लिंबू असतं ना, तेवढे 60 लाडू तयार झाले. वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर 2100 ग्राम म्हणजे 2 किलो आणि 100 ग्रॅम लाडू तयार झाले. तुम्हाला जर 2 किलोची ऑर्डर घ्यायची तर हे प्रमाण घ्या. थोडंसं सढळ हातानेच घेतलं जावं, म्हणजे मग कधी ऑर्डर देताना कमी जास्त पडायला नको. थोडं जास्त झालं तरी पण चालतं. तर यातला एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते. तर हे बघा कसला खुसखुशीत लाडू झालेला आहे. कुठलाही पाक आपण इथं केलेला नाही, तरीसुद्धा लाडू अगदी उत्तम होतात. आत्ताच पार्थ आला होता, त्याला मी शेंगदाण्याचा लाडू म्हणून हे खायला दिलं, अजून मी वळत होते तेव्हाच. तर तो म्हणाला की आई कशाचे लाडू आहेत, गोड पण लागतात आणि मध्ये काहीतरी थोडंसं कडसर लागते, पण मला टेस्ट आवडली. म्हणजे ती कडू चव पण मुलांना त्या गोडामुळं इतर खारकेच्या वगैरे चवीमुळं बॅलन्स होते आणि लाडू खायला सुद्धा खूप खमंग लागतो. तर इथं आपले हे लाडू तयार झाले. आता तुम्हाला जर ऑर्डर घ्यायची असेल तर याचं
याचं प्रॉफिट कसं काढायचं, मग कुठलाही पदार्थ असो तर त्या पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला किती खर्च आला, मग त्याच्यामध्ये फक्त जिन्नस पकडायचे नाही तर त्यासाठी लागणारा गॅस, पेट्रोल, लाईट, पॅकेजिंग किंवा कुरिअर चार्जेस या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या. अगदी सगळ्या A to Z गोष्टी कॅल्क्युलेट करा. त्याचा जो खर्च येतो त्या खर्चाच्या 50 ते 70% तुम्ही प्रॉफिट ठरवू शकता. उदाहरणार्थ समजा हे लाडू करण्यासाठी मला 100 रुपये खर्च आला, मग सगळं त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि तुम्हाला जर 60% प्रॉफिट लावायचं आहे तर 100च्या 60% म्हणजे 60 रुपये, म्हणजे त्याची किंमत 100 रुपये प्लस 60 रुपये अशी 160 रुपये होते. म्हणजे मी हे फक्त उदाहरण दिलं आहे. खर्च व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. येण्या जाण्याचा खर्च, पेट्रोल, पॅकेजिंग, कुरिअर सगळं त्याच्यात पकडायचं आणि किंमत ठरवायची. तर अशा प्रकारे आज आपण इथं हे लाडू कसे करायचे ते बघितलं आणि बरोबर 2 किलो लाडू तयार झाले. तुम्हाला अर्ध्या प्रमाणात करायचे तर वजनी प्रमाण अर्धं घ्या. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.